शिवसेना मंत्री भरत गोगावरे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले। सिंधुदुर्गमध्ये भाषणादरम्यान राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला। नारायण राणे यांना जवळून पाहिले, त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, मर्डर वगैरे सगळं झालं असं भरत गोगावरे यांनी म्हटलं। महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे उपस्थित होते। त्यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान भरत गोगावरे यांना अर्धवट माहिती आहे, त्यांच्या ज्ञानात भर टाकतो अशी प्रतिक्रिया मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी यांनी जवळून पाहिलेले। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जुळून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। एक भाषण ऐकलेलं नाही। एक दुसरं, आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही। कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल। आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला खांदे लावून उभे असतील तर थोडी चाट त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो।